आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लग्न ही मुलीच्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट. मुली काय काय स्वप्न रंगवतात, पण आपल्या आयुष्यात काय घडते? इथून निघून जायचं ठरलंय, पण पुढचं इतकं सोपं नसणार आहे. देवा, काय वाढून ठेवलंयस उद्यापासून माझ्या आयुष्यात तुलाच ठाऊक. काय ग, इथं अशी का बसलीयस? काय नाही, असंच. अगं, उद्या लग्न आहे तुझं, अंगाला हळद लागलीये तुझ्या, आणि तू आता इथं अशी बसलीयस. काय झालंय का? तुला काही त्रास होतोय का? नाही. मला माहिती आहे, आमच्या सत्यामुळं आणि मायामुळं तुला खूप त्रास होतोय. मेहंदीच्या दिवशी सुद्धा तुला खूप काही ऐकावं लागलं. त्यांच्या वतीनं मी माफी मागतो तुझी. अहो, काय करताय तुम्ही काका? प्लीज तुम्ही माफी नका मागू. आज सकाळी पण तू रूम मध्ये अडकून पडली होतीस. कुणी बंद केलं होतं का तुला? नाही म्हणजे तुला खरंच काही त्रास आहे का? जर असेल तर तू मला सांगू शकतेस. नाही काका, ते आत्याकडनं चुकून झालं. एक सांगू, तुला अजिबात खोटं बोलता येत नाही. अगदी माझ्यासारखंच. आपल्या दोघात एक साम्य आहे. काय आहे माहितीये? आपण आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपल्या माणसांना नाही दुखवू शकत, कारण आपलं त्यांच्याशी भावनिक नातं जुळलेलं असतं. त्यांना याची जाणीवही नसते, पण आपण मात्र नाती जपतो. खरंय ना? खरंय काका. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे एका रंगपेटीसारखं असतं. प्रत्येक रंग असतात त्याच्या आयुष्यात, पण त्यातल्या कुठल्या रंगाने आपल्या आयुष्याचं चित्र सुंदर होईल हे फक्त आणि फक्त आपल्या हातात असतं. नाहीतर एक काळा रंगही असतो आपल्या रंगपेटीत, चित्राचा बेरंग करायला. तुला खरंच सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण अशी उदास राहू नकोस. काय, रडक्या नवरीचं चित्र बरं नाही वाटणार ना? काका, तुमच्याशी बोललं ना की लय बरं वाटतंय बघा. आणि बाकी सगळ्यांचं म्हणाल तर माझं नशीबच तसं. असं अजिबात बोलू नकोस. अगं, नशिबाचं दान केव्हा बदलेल कधीच सांगता येत नाही. कुणास ठाऊक, उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यात नवे रंग आणि सुंदर काहीतरी घेऊन येईन. आपण नेहमीच चांगला विचार करावा. काका, एक सांगू? सत्याशी माझं किती बी भांडण असलं ना
तरी एका बाबतीत तू लई लकी आहे का त्याच्याकडे तुमच्यासारखे वडील आहेत. मलाही तू वडिलाच्या जागी समज. एक सांगू, पहिल्यापासून मला नेहमी वाटायचं की आपल्याला एक मुलगी असावी, छान गोड. तुला जेव्हा पहिल्यांदा मी गार्डन मध्ये बघितलं ना, तेव्हा तुझ्यात मला माझी मुलगी दिसली. माझी मुलगी म्हणून का जन्माला आली नाहीस का? चला, उशीर होतोय. उद्या सकाळी लवकर उठायचं असेल ना? गुड नाईट. काय चाललंय? एन्जॉय. आमच्या भावाचं लग्न आहे. कुणी केलं? मी सांगितलं होतं नाही सगळं चालणार नाही म्हणून. दादा, तू आज काय सुद्धा बोलायचं नाही. एकदम गप्प राहायचं, गप्प. कमी असल्यात असतो का? पण उद्या तुझं लग्न आहे, आमच्यात सामील होणार, आमच्या नवरा कॅटेगरीत सामील होणार. पण तुम्हाला खरं सांगू का, हे नवरा होणं सोपं नसतंय र. लय अवघड असतंय. एकीकडं बायकोचं ऐकायचं, एकीकडं आईचं ऐकायचं. आईचं ऐकलं तर बायको रुसणार, बायकोचं ऐकलं तर आई रुसणार. आय बायको लय त्रास असतो. जयद्या, हे असलं काय आम्हाला सांगू नको काय. आम्हाला लग्न करायचंय बाबा. हा, आहे काऊन दे ना बायको काऊन दे, आम्ही लगीन करणार म्हणजे करणार काय रे. बलमा, लग्नाच्या आधी हे सगळं भारी असतंय. आता माझंच घे. मी आणि सपनी लग्नाच्या आधी किती खुश असायचो. रोज राजवाड्यावरची पाणीपुरी खायची, येवतेश्वरच्या घाटात रोज 2 राऊंड व्हायचंच. आणि बोगद्यातला गणपती, त्याचं बी दर्शन व्हायचं. लय भारी दिवस होत ती. पण आता तसं आहे का? लग्न झाल्यावर नाही टाइम मिळत. लय अवघड असतंय सगळं. पण तुम्हाला सांगतो, लग्नाच्या आदल्या दिवशी मी स्वप्नीला गिफ्ट पाठवलं होतं आणि आय लव्ह यू बी म्हणलं होतं. कशासाठी? तर लग्नानंतर ती खुश राहावी म्हणून. हा, ए सोन्या, अरे तुझं लव्ह मॅरेज होतं, माझं अरेंज मॅरेज आहे. त्यामुळं तुझं वेगळं आणि माझं वेगळं. हा, ती बी आहे म्हणा. आयडिया सम, हे अरेंज मॅरेज आहे. आपण एक काम करू, ह्याच्या अरेंज मॅरेजला आपण लव्ह मॅरेजचं टच देऊ. काय म्हणतात जयदीप प्रभू? ए बलमा, जास्त झाली का तुला? त्याचं नको ऐकू, तू सांग मला कसा द्यायचा टच. हे बघा, म्हणजे ह्यानं कधी रुपाली वहिनीनं असं प्रपोज केलं नाही ना, असं गिफ्ट देऊन आय लव्ह यू कधी म्हणलं नाही ना. लग्नाच्या आधी आय लव्ह यूचा इजहार झाला की झालं लव्ह मॅरेज. वा, बळवंतराव. बळवंतराव कोण होतं? अहो तुम्ही. अरे मी काय विसरतो, बळवंत लक्ष्मण माने म्हणजे लग्नाच्या आधी प्रपोज करायचं. मला नाही जमणार असलं. डोक्यावर पडलाय का तुम्ही? का? अरे सातारचा वाघ आहेस तू. ते काय नाही, तू जाऊन आय लव्ह यू म्हणायचं. तू वाघ आहेस आणि तुझ्यासोबत आम्ही बिबटे आहे.
अरे हे काय काढलंयच मधी तसलं काही जमणार नाही म्हणलं ना एकदा नाही जमणार. अरे ए दादा ते काय आम्हाला माहित नाही. तुझ्या भाषेत तू कार्यक्रम फिक्स करायचा म्हणजे करायचा. अरे नाही जमणार म्हणतोय तर काय कार्यक्रम फिक्स करायचा. ह्याचा काय नको तुझा. मी जातो वहिनीला शोधून जातो. जाणार लावतो लावा. हॅलो अमू कुठं आहेस तू? अगं मला बोलायचंय तुझ्याशी. मी ते हे हा ते एका झाडापाशी पांढऱ्या झाडापाशी. रुपाली वहिनीची रूम कुठे? रुपाली वहिनीची रूम. रुपाली वहिनीची रूम. पेडा 170 रुपये किलो. साहेब तुम्ही आत्ता इथं जेवलं? जेवलो बे. आणि हा? तू इथं कसं काय? मी ते काय नाही काय तुला माझं एक काम करावं लागेल. मी मग मी पण मला आता नाही जमणार. माझं एक काम आहे मला आता नाही जमणार. इकडे ये. नाही जमणार. तुझं बाहेर काढतो. सगळ्यांना सांगतो तू काय आणि कुठं काम करतो. नाही 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 सॉरी माझं चुकलं. मी फक्त तुमचंच काम करतो बाकी कुणाचंच काम करणार नाही. तुला फक्त माझंच काम करावं लागेल कुणाचंच करायचं नाही. जा. ए किंड्या इकडे ये. ऐकून तरी घ्या आधी. नवरीला म्हणाव मंडपाकडे ये. दादाने बोलावलंय. नवरीला म्हणाव मंडपाकडे ये दादाला बोलायचं. इकडे ये. बडी झोप द्या. जाड्या हाय का तुझ्याकडं? नाही पण आज तू थोडी येडा. अयो. आमू ती नाही तर तुला बोलवलंय. अगं तुला नाही तुला तुला बोलवलंय. अगं आमरे मी असताना तुला अजून कोण बोलवणार आहे? तुला तुला बोलवलंय. हा? अगं तुला नाही तुला मी चक्रापाशी बोलवलंय की नाही? हा तुला नाही तुला बोलवलंय. तुला तू आमू 1 मिनिट थांब. तुला चक्रापाशी बोलवलंय. हा तुला कशाला कोण चक्रापाशी बोलवल? तुला जयदीपनं बोलवलंय मांडवाकडे बोलवलंय काहीतरी काम आहे. ये तुम्ही. अरे काय काम आहे? ते पळून जा. तुला माहित नाही ना काय काम आहे ते म्हणून म्हंटल तू पळत जा आणि मांडवाकडे जाऊन बघ काय काम आहे ते तुझं तूच बघ. हा ये तुम्ही. अरे कामू पळून जायचंय ना आपल्याला. आता काय काम आहे? एवढ्या अर्जंट कशाला बोलवलं असेल? ए बाबा कशाला झोपेतून उठून बोलवलंस रे? आमू असं काय बोलतेस ग माझ्याशी? नीट बोल ना. आपण उद्या कसं निघायचं? धनाजीराव अहो सांगणार ना मी काय करायचं ते. जा बाबा तुमचा विश्वासच नाही माझ्यावर. अगं आमू माझा तुझ्यावर विश्वास नाही असं कसं होईल? पण तू जर प्लॅनिंग सांगितलंस ना
तर मी बाशिंग बांधून रेडीच राहीन ना. अग तुझ्या सासूला म्हणजे माझ्या मम्मीला डच्चू देऊन जायचं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहित आहे का तुला? ते काय होईल मॅनेज. अग असं कसं होईल मॅनेज? आमरे तुला माहित नसेल तर सांगतो, कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग नसेल तर ती गोष्ट सक्सेसफुल होत नाही. ती बोर करतो हा. हा? ना का होईना. अगं काय म्हणतेस? अरे कसं नाही होणार? प्लॅन कोणी केलाय शेवटी? आमरे मग तेच प्लॅनिंग काय आहे ते सांग म्हणतोय. गप अगं आयुष्यभराची साथ द्यायची ना आपण एकमेकांना. मग त्याची सुरुवात आत्तापासून करू. आणि संसारात प्लॅनिंग लय महत्वाचं असतं, अगदी फॅमिली प्लॅनिंग पर्यंत. म्हणून म्हणतोय तू प्लॅन काय आहे ते सांग बरं. हे बघ, आधी मी आईला कुठेतरी पाठवून देईन, त्यानंतर मी जाईन आणि त्याच्यानंतर दीदीला बी बाहेर काढीन. घ्या आता तुम्ही तिघी गेल्यावर मी एकटा काय करणार आहे तेव्हा? हा सत्या दादाच्या लग्नाचा इथं गोंधळ सुरू झाला ना की मी जाईन. त्यानंतर बॉम्बे रेस्टॉरंटला जाऊन तुझी वाट बघीन. करेक्ट तासाभरानं तू तिथे ये, भेट तिथं मला येऊन. हा पण जायचं कुठं? कुठं जायचं म्हणजे वळून वळून कुठं जायचंय? जाऊ की मुंबईला. हा जाऊ, मुंबईला जाऊ, मरीन ड्राईव्हला जाऊ, भेळ खाऊ आणि मस्त हात हातात घेऊन समुद्र बघत बसू. स्वप्नात नको जागा. आम्ही तिघी बी इथं नाही बघून हात लय राडा घालेल आणि मग आमचा सगळा प्लॅन फेल जाईल. आमचा आपला प्लॅन सगळा. नाही नाही नाही, असं कसं होईल? आमरे आपण एक काम करू, आधी पुसेगावला जाऊ, लग्न करू. एकदा का लग्न झालं मग कोण काय करणार आहे? धनाजीरावांना. धनाजीराव लग्नच करायचंय ना, मग आत्ता करू. हिथं करायचं का? चालेल. पण लग्नानंतर होणारा आत्याचा त्रास तो नाही बाबा मी सहन करू शकत. नाही नाही अमू, काय बी काळजी करू नकोस. तुझ्या सासूच म्हणजे माझ्या मम्मीच काय करायचं ते मी बरोबर बघतो. काय करणार आहेस माझं? मी ते आम्ही दोघं विचार करत होतो की उद्या तुझं काय करायचं. उद्या माझं काय करायचं म्हणजे? म्हणजे आत्ते तुझा मानपान करायला पाहिजे ना. आणि मग ती मानपान करणारी माझ्याशी तू आईच नीट जरी बोललीस का नाही तरी लई झालं. चल नीट. दिजा या पोरगीच्या नादाला लागून नगस. जा जाऊन झोप जा, लगीन हाय उद्या. जिजू बाळा, अरे म्हणजे कसं उद्या लगीन हाय का नाही, आणि मग लवकर झोपलं ना की चेहरा कसा तुकतुकीत दिसायला लागणार, वाईट जरा सुंदर दिसशील का नाही म्हणून म्हणलं. जा जाऊ झोप जा. काय तर म्हण मानपान करायचंय तुझा, आणि नुसती मानपान करणारी. अरे हे काय बालिश पण लावला यो, मला नाही थांबायचं, मी जातो. चल थांब 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 थांब. अरे भावा तू वाघ आहेस, वाघ. अरे वाघानं कसं असं भ्यायचं नसतं. मी सांगतो तुला प्रपोज कसा करायचा असतो.
आपला भाऊ वाघ आहे वाघ, असा छाती काढूनच उभा राहणार. बळवंतराव मला काही नाव लय वेळा ऐकलंय. कोण आहे ह्यो? अरे तूच की. मीच आहे ना, बळवंतराव लक्ष्मण माने माझं नाव. मी काय विसरतो सारखा? अरे लक्ष्मणराव माझ्या बाप्पाचं नाव आहे. बळवंतराव हा. आयुष्यात वाघ असू दे नाहीतर कुणी बी असू दे, पुरी पुढे झुकावंच लागतं, प्रेमा पुढे झुकावंच लागतं. का? तरच पोरगी इम्प्रेस होती. होय का? हा, तरीच म्हणलं मी आजपर्यंत 25-30 पुरीला प्रपोज केलं ना, सगळ्या मला नाही म्हणलं तोंडावर. आता इथनं पुढं मी त्यांच्या पुढे झुकतो, दोन्ही गुडघ्यावर बसतो वाटलं तर, म्हणजे मला वय म्हणतील. बारे जयदेवराव आहे तुमची बारे. ऐका ऐका, मी एक काम करतो, तुमचं चालू द्या, मी जातो. असं कसं जातो? अनुभवी माणूस आहे, जाय काय जयदेव सांग. दादा अशी रुपाली वहिनी मोहर येईल, तिच्या मोहर असं गुडघ्यावर बसायचं आणि असं दिलापासनं आय लव्ह यू म्हणायचं. जयदेव पिस्टपलं चल चल.